सांगलीतील खंडबाग परिसरातील दुर्वांग प्रमोद शेवाळे या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तरुणीसह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी साहिल राजू बागवान याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। मृत दुर्वांग शेवाळे याचे कोल्हापूरमधील एका तरुणीसोबत ओळख होऊन प्रेम संबंध निर्माण झाले। दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं, मात्र संबंधित तरुणीने लग्नासाठी आपला धर्म स्वीकारावा लागेल अशी अट घातल्याचा दावा दुर्वांगचे नातेवाईक करतायत। या अटीमुळे दुर्वांग गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक नैराश्यात होता। त्यातून त्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। या प्रकरणी दुर्वांगच्या आईने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यानुसार संबंधित तरुणी आणि तिला मदत करणाऱ्या साहिल बागवान याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी आता त्या तरुणीचा नातेवाईक असलेल्या साहिल यास अटक केली आहे। दरम्यान दुर्वांगच्या कुटुंबियांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींविरोधात कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मी भारती प्रमोद शेवाळे, माझा मुलगा दुर्वांग प्रमोद शेवाळे, वय वर्ष 19, हा मुलीच्या प्रेमात पडला होता, हिंदू मुस्लिम मुलीच्या, आणि त्याला धर्मांतर करण्यासाठी साहिल बागवान आणि त्या मुलीने ते नातेवाईकाचे आहेत बागवान म्हणून त्याने आत्महत्येस प्रवृत्त केले। माझा मुलगा 23 तारखेला पुण्याहून मंगळवारी 7:30-8 वाजता घरी आला होता। मग बुधवारी एवढा चांगला दिवस गेला, प्रतिष्ठानमध्ये ते गेलं तर ते नाथ प्रतिष्ठानमध्ये ते तिथनं येऊन गुरुवारी जे घरात येऊन झोपला ते परत 10-10:30 वाजेपर्यंत उठला नाही। तिथनं उठून चहा नाश्ता करून जे गेला खोली जाऊन 12 वाजता कोणाचा फोन आला म्हणून बोलत बोलत गेला बेडरूममध्ये जाऊन त्याने आत्महत्या करून घेतली। माझं एवढंच हे आहे की हिंदू धर्माला माझं न्याय आहे की माझ्या मुलाला न्याय मिळू दे, आणि माझा एकुलता एक आधार होता, एकुलता एक मुलगा होता माझा। आणि माझ्या ते पण आम्हाला काय कळालं नव्हतं की माझ्या माझ्या मोबाईलमध्ये पण मुलाची ID होती। त्या चॅटिंगवरनं आम्हाला सगळं कळालं की ती मुलगी त्याला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास पराभूत करत होती, आणि तो महिनाभर ह्याच्यामध्येच त्याला त्याच्यावर दबाव टाकत होते। मला एवढंच बोलणं आहे की मला जनतेकडून आणि पोलिसांच्याकडून म्हणजे कोर्टातून मला जर माझ्या मुलाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही दोघं पण जगून काय उपयोग नाही, आम्ही दोघं पण आत्महत्या करणार। गुरुवारी 25 दिनांकाला दुर्वांग शेवाळे ह्या युवकानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केला। गेल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे जे हे आहेत कॉन्स्टेबल मखदूम ते येऊन आल्यानंतर त्यांनी सगळा तपास केला व तपास केल्यानंतर मुलाचा मोबाईल घेऊन गेल्यानंतर मोबाईल हा फॉर्मॅट मारण्यात आला, आणि नंतर संबंधित मुलाच्या जी आई होती आईच्या मोबाईलवर जे सगळे हे होते मॅसेज, तो मुलगा आईच्या मोबाईलवरून त्या संबंधित मुलीशी बोलत होता। त्याच्यानंतर घरच्यांना लक्षात असं आलं की हा कुठेतरी यामध्ये पाणी मुरते। त्यानंतर मुलांच्या ज्या बहिणी आहेत त्यांनी सर्व मोबाईल आईचं घेऊन त्यामध्ये सगळं ओपन मोबाईल करून इंस्टाग्रामवरनं सगळा तपासण्यात आला, तर फेक 4 ते 5 अकाउंट त्याच्यावर ID सापडले की संबंधित जी मुलगी होती ती 5 अकाउंटवरनं वेगवेगळ्या अकाउंटवरनं बोलत होती। आणि त्यामध्ये नंतर असं एक लक्षात आलं साहिल बागवान ह्या एक मुलाचा त्यामध्ये समावेश होता। तो संबंधित हे दोघंही त्यामध्ये चॅटिंगमध्ये असं येते की तू आमच्या धर्माचा स्वीकार कर, तू मुस्लिम हो, मगच मी तुझ्याशी लग्न करेल, असा तगादा ती संबंधित युवती लावलेली। व हा मुलगा शेवटला त्यामध्ये म्हणतो की तू सर्व हे साहिलच्या बोलण्याप्रमाणेच करत आहेस, आणि साहिल हा त्याला प्रेशर करत होता, बळजबरी करत होता। स्टेशनला ही घरची सगळी निवेदन देण्यासाठी गेले असता गुन्हा दाखल करून टाळाटाळ केली। नंतर शिवप्रतिष्ठानने यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर शिवप्रतिष्ठानने आंदोलन हाती घेतल्यानंतर PI साहेबांना सुगावकर साहेबांना निवेदन दिले। त्यानंतर साहेबांनी संबंधित मुलगा व त्या मुलीवर कारवाई केली, आणि शिवप्रतिष्ठान अनेक ह्या प्रकारे असं लव्ह जिहादचे सगळे उघडकीस करून प्रकरण उघडकीस करत आहे, आणि हा नव्या प्रकारे हा जिहाद चालू केलेला आहे। मुली आता संबंधित ह्या मुस्लिम मुली आपल्या मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात व त्यांना बळजबरीने मुस्लिम होण्यास भाग पाडतात, आणि जर नाही झाले तर असं त्यांचा हा घातपात करून त्यांना स्वतःने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते। व संबंधित या मुलावर कारवाई व्हावी हीच आमची सर्व हिंदुत्ववादी संघटनाची भूमिका आहे। जर न्याय नाही मिळाला
तर पुढील आमच्या भाषेमध्ये आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही उत्तर देऊ. सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 265-25 भादवी कलम 108 व 3-5 प्रमाणे फिर्यादीनामे भारती प्रमोद शेवाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा 2 व्यक्तीवर दाखल केला असून त्यापैकी आरोपीनामे साहिल बागवान यास अटक केलेली आहे. यातील आरोपी यांनी मयत नामे दुर्वांक शेवाळे यास आमच्या धर्मात ये अशा प्रकारचे चॅटिंग केल्याचे निष्पन्न झालेले पुढील तपास करीत आहोत. धन्यवाद. त्याच्यामध्ये एकूण 2 आरोपी, एक मुलगी आणि अटक आरोपी साहिल बागवान असे 2 जण आहे. आणि हा प्रकार 25 तारखेला घडलाय. त्याचे अगोदर काही दिवस त्यांनी आरोपी आईनी मयत व्यक्तीसोबत चॅट केलेले आहे. त्यांच्या चॅटिंगमध्ये तसं आलेलं आहे आणि आणखी त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन आम्ही पुढील माहिती घेऊन तपास करीत आहोत. आज आरोपीला कोर्टात हजर करीत आहोत.